नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. मराठी शाळांवर बुलडोझर की मातृभाषेवर बुलडोझर? आता महाराष्ट्र शासन आणि प्रशासन यांचं काम जर पाहिलं तर धडाधड मराठी शाळा बंद करण्याचंच काम चालू आहे. मग तेव्हा आठवण येते आपल्या साधू संतांची. विश्ववंदी माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्या मराठीचे बोलू कौतुके, परी अमृताही पैजा जिंके. अमृतासोबत जर माझ्या मराठी भाषेची पैज लावली, तर माझी मराठी भाषाच ही पैज जिंकेल, अमृत हरेल. आता स्वर्गादी देवांनाही जे अमृत मिळणं दुर्लभ असते, असं अमृत अ, हरतं आणि माझी मराठी भाषा त्या अमृतासोबतच्या पैजेमध्ये जिंकते. इतकी महत्ती जगदवंदे, विश्ववंदे माऊली ज्ञानोबारायांनी गायली आहे मराठी भाषेची. पण ह्या मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी या मराठी भाषेला आज आमचं शासन कुठेतरी आंधळं झालेलं आहे आणि त्यांना का द्वेष वाटत आहे मराठी भाषेचा माहिती नाही. ते जन्मलेत महाराष्ट्राच्या भूमीत, आज खुर्चीवर आहेत महाराष्ट्रातल्या साध्या भोळ्या भाविकांमुळे आणि त्या सत्ता उपभोगतात इथल्या मराठी माणसांमुळे. पण आज या मराठी माणसांची माय असणारी मराठी भाषा हिला संपवू पाहत आहेत आणि मग कुठेतरी मराठी भाषेविषयी प्रेम असणाऱ्या, मराठी भाषेचे लेकरं असणाऱ्या काही बांधवांना मात्र मनातून दुःख होत आहे आणि मग मुंबईमध्ये मराठी शाळा ज्यावेळेस पाडण्यात येत होत्या, मशीन तिथे धडाधड भिंती पाडत होत्या, त्यावेळेस मात्र तिथल्या बांधवांनी, मराठी बांधवांनी तिथल्या मोर्चे काढले, आंदोलन केले, प्रशासनाला जाब विचारला आणि एवढं जर सगळं करावं लागत असेल आपल्या आईला वाचवण्यासाठी, तर किती मोठी शोकांतिका आहे. बरं, का या लोकांना द्वेष आहे महाराष्ट्राच्या मातृभाषेचा? का यांना बंद करायच्यात? कारण मराठीचं कौतुक ज्याप्रमाणे साधू संतांनी गायलं आहे, मराठी साहित्यिकांनी गायलं आहे, मराठी साहित्यिकांनी जगात नाव उंचावलेलं आहे मराठी भाषेचं. पण अजूनही सरकारला याची काहीही जाणीव झालेली नाही आणि ते मराठी भाषा संपवण्याचं सगळ्यात मोठं आणि सोपं साधन असेल, तर ते मराठी शाळा बंद करणे. मग यांनी शाळा तर धडाधड हजारो शाळा रोज बंद होत आहेत म्हणून बातम्या लावत आहेत सरकारच्या वतीनंच. पत्र पण काढत आहेत ते बंद करण्यात आलेल्या शाळा वगैरे. आणि तिथल्या शिक्षकांवर सुद्धा बेरोजगारीची कुऱ्हाड यांनी टांगती तलवार ठेवलेली आहे त्यांच्या डोक्यावरती. एवढी मोठी एक शोकांतिका आज महाराष्ट्रामध्ये आहे. ज्वलंत हा प्रश्न आहे आणि हा वाचवण्यासाठी अनेक वेळा मराठी शाळेतील शिक्षक वृंद सुद्धा रस्त्यावरती उतरले. त्यांनी सुद्धा मराठी शाळा वाचाव्यात म्हणून आंदोलनं केली. तरी पण सरकारला काही याची जाग येत नाही. असं मग कुंभकर्णाच्या झोपेत असल्यासारखं सरकार झोपेचं सोंग केलेलं आहे. कुंभकर्ण तरी खरंच झोपत असेल, पण हे झोपेचं सोंग करतात. झोपेतल्या माणसाला उठवणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग केलेल्या माणसाला उठवणं अवघड असतं. मग सरकारने हे सोंग केलेलं आहे. खरंच झोपेत नाहीये. हे सोंग करून काहीही नाटक रचत आहेत आणि मराठी भाषेला संपवू पाहत आहेत. महाराष्ट्राच्या मातृभाषेला संपवू पाहत आहेत. छत्रपती शिवरायांनी भाषेचा इतका गौरव केला, की महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे स्वधर्म आणि आपल्याला स्वराज्य जेवढं महत्वाचं आहे, तेवढी स्वभाषा पण तितकीच महत्वाची आहे. स्वभाषा हा माणसाचा प्राण आहे आणि म्हणून भाषेसाठी पण छत्रपती शिवरायांनी अतोनात कष्ट घेतले आणि सगळ्या साहित्यिकांनी पण भाषेसाठी अतोनात कष्ट घेतले आणि पुढे ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला मराठीचं कौतुक करून दाखवलं, तेवढं तसंच जगद्गुरु तुकोबारायांनी पण वेदांताचा अर्थ सामान्य माणसाला कसा कळेल? सामान्य माणसाला त्याचं ज्ञान कसं होईल? आणि म्हणून सामान्य माणसाला शिक्षणाचं सार्वत्रिकरण जे म्हणतात ना, ते अलीकडे म्हणतं शासन, की आम्ही शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं वगैरे. साधू संतांनी त्या काळातच शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं. पूर्वी ज्ञान कशामध्ये होतं? तर वेदामध्ये होतं.
4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांमध्ये आपलं ज्ञान दडलेलं होतं. त्यामध्ये व्याकरण आहे, ज्ञान आहे, सगळंच आहे. पण सामान्य माणसाला कुठं समजतो वेदांताचा अर्थ? सामान्य माणसाला कसे समजणार संस्कृत श्लोक? आणि म्हणून सामान्य माणसाकरिता ज्ञान खुलं केलं, याचा अर्थ शिक्षणाचं सार्वत्रिकरण आमच्या साधू संतांनी त्या काळातच केलं आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी त्या 4 वेदाचा अर्थ आपल्या सगळ्यांच्या बोली भाषेत, मराठी भाषेत आणला. सामान्य माणसासमोर ठेवा आणून दिला. तोही मराठी भाषेतच महाराजांनी गाथा लिहिला आणि हे गाथारूपी नवनीत सर्वसामान्य माणसाला उपलब्ध झालं. जे वेदाचं मध्ये आहे तेच गाथेमध्ये आहे. गीता भगवंतांनी गायली ती कुठे? युद्धभूमीवर भगवंतांच्या मुखातून निघालेली भगवद्गीता आहे. जगद वंदे आणि जगदमान्य असा असणारा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून भगवद्गीतेची ख्याती आहे. पण भगवद्गीतेतलेही संस्कृत श्लोक कुठं सामान्य माणसाला कळणार आणि ते पुन्हा सोप्या पद्धतीने कळावेत, दृष्टांताच्या रूपाने कळावेत. नुसते कळावेतच नाही, त्याचा अर्थच नाही, तर ते वेगवेगळे दृष्टांत देऊन सामान्य माणसाला भगवद्गीतेचा अर्थ कळावा यासाठी जगदवंदे विश्ववंदे माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तीही मराठी भाषेतच. इतकी महती गायली मराठी भाषेची. 56 भाषेचा केलासे गौरव माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. माझी मराठी भाषा म्हणजे माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये काय मराठी भाषा काही कमी वेगवेगळ्या रंगांनी नटलेली आहे का? अतिशय चांगल्या चांगल्या रंगाने नटलेली मराठी भाषा आहे आणि तिचा गौरव या ज्ञानेश्वरीमध्ये आहे आणि म्हणून साधू संतांना कुठेतरी जाण होती की मराठी भाषा किती महत्वाची आहे, याचा अर्थ मातृभाषा किती महत्वाची आहे. आणि आपल्या या साधू संतांच्या मार्गाने जात असताना राष्ट्रपिता परमपूजनीय महात्माजी गांधी म्हणतात, शिक्षण ज्ञान हे माणसाला तेव्हाच समजतं जेव्हा ते मातृभाषेतून असतं आणि म्हणून शिक्षण हे मातृभाषेतून असलं पाहिजे. अर्थातच महाराष्ट्राची मातृभाषा मराठीच आहे. आमचं शिक्षण हे मराठीतूनच असलं पाहिजे. आम्हाला मराठी शाळाच पाहिजेत. काय करायचे तुमचे खूप मोठे ज्ञानाचे भंडार असतील बाबा, पण ते परकीयांच्या भाषेत असतात ते आम्हाला नाहीच समजत. मग ते आम्हाला जर समजावून तुम्हाला द्यायचे असतील तर आमच्या मातृभाषेतच आम्हाला असले पाहिजे आणि म्हणून महात्मा गांधीजींनी स्वतः हयात असताना खूप प्रयत्न केले की शिक्षण हे मातृभाषेतून मिळालं पाहिजे. आचार्य विनोबा भावे यांचं सुद्धा म्हणणं तेच होतं. स्वामी विवेकानंदांचंही म्हणणं तेच होतं. सगळ्या साधू संतांचं आणि महात्म्यांचं म्हणणं एकच होतं की ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञान घेण्याची जी भाषा माध्यम आहे ती मातृभाषाच असली पाहिजे. आणि आज कदाचित शासनामध्ये वेगवेगळ्या राज्यातले सरकारमध्ये वेगवेगळ्या राज्यातले लोक असतील, त्यांना महाराष्ट्राच्या भाषेविषयी प्रेम नसेल, पण आमच्यासाठी त्यांच्यासाठी महत्व नसेल काही, पण आमच्यासाठी तर त्यांना कळत नसेल मराठी भाषेतलं साहित्य काय, कारण त्यांची मातृभाषा वेगळी आहे. पण आम्हाला आमच्या मातृभाषेतूनच सगळं कळतं ना आणि म्हणून आम्हाला मातृभाषेमध्येच आमचं शिक्षण असलं पाहिजे, तरच शिक्षणाचं सार्वत्रिकरण म्हणता येईल. नाहीतर मग ते सगळं गुंडाळून ठेवलं जाईल शिक्षण. मग जर मातृभाषा नसेल तर आमच्या मुलांनी शिकायचं कसं? आम्हाला ज्ञान कळणार कसं? पूर्वी गावागावामध्ये, गल्ली-गल्लीमध्ये रात्री जेवण झाले की सगळ्या महिला ओट्यावरती बाहेर बसायच्या. वेगवेगळ्या रंगाने गप्पा मारायच्या, गाणे म्हणायच्या. जात्यावर सुद्धा गाणं म्हणायच्या. आपण जनाबाईपासून, संत जनाबाईपासून आतापर्यंत पाहत आलेलो आहे. जात्यावरची त्यांची मराठीमध्ये गाणं म्हणण्याची पद्धत, संत बहिणाबाईंची गाणे म्हणण्याची पद्धत आपण पाहिलेली आहे की ती सहज त्या मराठीमध्ये गाणं म्हणतात आणि ते गाणे असे ऐकावेसे वाटतात. म्हणजे आपण लहान असताना सुद्धा आपल्या आजी, आई सकाळी आपण उठायच्या आधी त्यांचे जात्यावरचे गाणे ऐकायला यायचे. किती गोड ते वाटायचे. का बरं गोड वाटायचे ते एवढे गाणे? कारण ते काय म्हणतात हे आपल्याला समजायचं आणि आपल्याला याच्यामुळे समजायचं की ते आपल्या मातृभाषेत गाणे असायचे. आपण ज्या भाषेमध्ये बोलतो त्या भाषेमध्येच ते गाणे असायचे आणि म्हणून ते आपल्याला खूप असतात. याचा अर्थ आहे की जे काही साहित्य आपल्या मातृभाषेमध्ये असेल, जे काही ज्ञान आपल्या मातृभाषेमध्ये असेल, त्याविषयी आपल्याला अधिक प्रेम वाटतं, हे तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून मराठी शाळा जिवंत असल्या पाहिजे.
पण मराठी शाळांचं महत्त्व काही राहिलंच नाही अलीकडे इंग्रजीच्या काळामध्ये. गावामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दररोज कुणाचं ना कुणाचं तरी लग्न असतंच आणि नवीन नवरदेव नवरी गावामध्ये येत असते. सहज एक लगेच नवीन नवरी दिसली, नवीन नवरदेव दिसला, की लगेच बाया "नाव घे, नाव घे" म्हणत असतात. "उखाणा घे, उखाण्यामध्ये नाव घे." सहज मराठी भाषेमध्ये ते नाव घेण्याची पद्धत आहे. अगदी सगळे एक कोणीही उखाणा घेतला, उखाणा कसाही असेल तर सगळे खळखळून त्याच्यावरती हसतात. मनोरंजन सुद्धा आपल्या मातृभाषेतून तितकंच होतं, की जे मोठमोठ्या बॉलिवूडचे सिनेमामधून सुद्धा मनोरंजन होणार नाही, इतकं मनोरंजन मातृभाषेतून सहज बोललेल्या वाक्यांमधून होतं. इतक्या हसतात. संक्रांतीला बघा तो हसण्याचाच महिना सगळा जातो, की रोज उखाणे. अलीकडे तर मोबाईलवर उपलब्ध होत आहेत महिलांचे सगळे कार्यक्रम उखाण्यांचे. रोज हसत असतात आणि तिथं प्रत्यक्ष ज्या उपस्थित असतात आणि तिथे कुणी उखाणा घेतला, तर तिथल्या त्या आनंदाला पारावरच नसते. काय आहे हे? सहज मातृभाषेतून काहीतरी बोललेलं असतं आणि म्हणून त्याच्यातून सगळे आनंदित असतात, उत्साहित असतात. ही किमया फक्त मातृभाषेची आहे हां. मातृभाषेमुळे एवढा काही आनंद घडत असतो. अलीकडे आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय सर्वत्र आहे. वारकरी संप्रदायाचे कीर्तनं, त्या कीर्तनामध्ये जेवढा काही आनंद आहे, तो जगाच्या पाठीवर इतरत्र आनंद कुठेही मिळणार नाही. इतका मोठा आनंद वारकरी संप्रदायाच्या कीर्तनांमधून मिळतो. ते सगळे कीर्तन महाराष्ट्राच्या मध्ये असतात आणि म्हणूनच एवढा आनंद होतो. आनंदाचे डोही आनंद तरंग. इतकं सगळीकडे आनंदच आनंद आहे आणि म्हणून आनंदाचं साधन, एक सुखाचं, समाधानाचं साधन सुद्धा मातृभाषा आहे, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आहेच, आहेच. आणि शासनाला काय असं वाटतं का महाराष्ट्रामध्ये आनंदच राहू नये, महाराष्ट्रामध्ये समाधानच राहू नये आणि हे सगळं जर नष्ट करायचं असेल, तर मग मराठी शाळा ह्या बंद केल्या पाहिजे, असा काही शासनाचा हेतू आहे का? आणि म्हणून सारख्या-सारख्या मराठी शाळा बंद केल्या जात आहेत. पण कुठेतरी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आवाज उठवला गेला, त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तो आवाज उठवला गेला पाहिजे. गावागावातून आवाज उठवला गेला पाहिजे. आज मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांचे लेकरं जरी परदेशी शाळेत शिकत असले, परदेशामध्ये शिकत असले, तर ग्रामीण भागातला सर्वसामान्यांचं लेकरू हे नाही शिकू शकत परदेशामध्ये जाऊन किंवा इंग्रजी इंटरनॅशनल शाळांमध्ये जाऊन नाही शिकू शकणार. त्यांनीच इंग्रजी शाळांना इंटरनॅशनल नाव दिले. अर्थात त्या आंतरराष्ट्रीय शाळा कशा आहेत हाच प्रश्न मोठा निर्माण होत आहे. इंग्रजी शाळा असली की झाली आंतरराष्ट्रीय शाळा. कशी काय होऊ शकते हेच कळत नाही. आणि म्हणून हा प्रश्न कुठेतरी मोठा निर्माण झालेला आहे आणि सर्वसामान्य माणूस जर जगावा आणि भारत देश हा अखंडित राहावा असं वाटत असेल, तर मराठी शाळा ह्या असल्याच पाहिजे आणि त्याही मजबूत पद्धतीने असल्या पाहिजे. मराठी शाळा पॉवरफुल असल्या पाहिजे, तरच शिक्षण व्यवस्था पॉवरफुल असू शकते. जे शिक्षण विना मिळतं, ते शिक्षण राहू शकत नाही, असं आमच्या महात्म्यांचं ठाम मत होतं आणि आज सुद्धा तेच मत आहे सगळ्या बांधवांचं. त्यामुळे मराठी शाळा पाडणं हे सरकारला महागात पडेल. कारण की आमचा भारत देश काही मुठभर शहरांमध्ये नाहीये. या भारत देशाचं हृदय कुठं धडकत असेल, तर या लाखो खेड्यांमध्ये भारत देशाचं हृदय धडकत आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जर देशाचं हृदय असेल, तर मग ग्रामीण भागातील लेकरांचं हृदय हे शाळांमध्ये आहे, शिक्षणामध्ये. आणि ते शिक्षणाची भाषा जर ही मातृभाषा असेल, तरच आमचा देश सुद्धा टिकू शकेल आणि आमची ग्रामीण व्यवस्था सुद्धा टिकू शकेल. ज्या दिवशी ग्रामीण व्यवस्था नष्ट होईल, त्या दिवशी देशाचे तुकडे-तुकडे करायला परकीयांना काही अवघड जाणार नाही आणि ते आपोआप होत असतात. आता असं नाही की परकीयांनी येऊन आक्रमण करावं मग देशाचे तुकडे-तुकडे होतील वगैरे. काहीच नाही. ते आपोआप होतात. आपण मातृभाषा जर एकदा संपवली, की मग आपण संपलोच म्हणून समजा. त्याला काही वेळ लागत नाही. म्हणून आपण टिकावं, आपलं अस्तित्व राहावं, महाराष्ट्राचं अस्तित्व राहावं. महाराष्ट्राचा एक वेगळा इतिहास आहे देशाच्या पडद्यावरती आणि तो इतिहास असाच राहावा असं वाटत असेल, तर आमच्या मराठी शाळा बंद करणं हे शासनानं थांबवलं पाहिजे आणि सरकारला आणि प्रशासनाला कुठेतरी आता ईश्वराने सद्बुद्धी द्यावी, की आमच्या मराठी शाळा त्यांनी बंद करू नयेत. एवढीच अपेक्षा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.